त्याचं जर नेटवर्क बघितलं तर अहिल्यानगर असेल, संभाजीनगर असेल, बीड असेल, धाराशिव असेल किंवा मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागामध्ये होतं. तर कुठेतरी त्यातले राजकीय संबंध किंवा हे सगळे तपासण्याची पुन्हा नव्यानं गरज आहे का? किंवा त्याचं एक्स्टॉर्शन असेल, ज्या केसेस दाखल झाल्या नाही. मला असं वाटतं की त्याचे बळी आम्ही पण आहेत. माझे मागे सभापती ते पंचायत समिती फॉर्म भरून दिले नाहीत, लोक उचलून नेले. त्याच्यामुळं आणि मी गृहराज्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्यावर मोका लागला आणि तो मोका कुणी सोडला, तो मोक्यातून बाहेर कुणी काढलं तर आमदार रोहित पवारांनी काढलं. हे मी सांगत नाही, हे त्या निलेश गायवाळांचे मामांनी समाज माध्यमापुढे सांगितलंय आणि त्यामुळं मोका लागलाच होता देवेंद्र फडणवीस यांच्या कालखंडामध्ये, पण सोडला कोणी? आणि मग अशा पद्धतीनं चालत नाही. स्वतः मात्र बरोबर सगळे क्रिमिनल माइंडचे लोक घेऊन फिरायचे, मोक्यातले अनेक गुन्ह्यातले, आणि लोकांच्या वरती दोषारोप करायचे, हे चालत नाही. शेवटी लोकांनाही सगळं कळतं, पण आपण अशा आयुर्भावात असतो की दुनियाला काहीच कळत नाही, मीच सर्वात शहाणा, आणि रोज उठून समाज माध्यमावर बोलायचं आणि इतरांच्यावर आरोप करायचे. त्यावेळेस मात्र आपण कुठे याचा भ्रष्टाचार काढतो, त्याचा भ्रष्टाचार काढतो. तुमच्यावरच ईडीने गुन्हे दाखल केले, तुमच्यावर गुन्हे दाखल केले ईडीने, तर तुम्ही म्हणायचं आम्हाला जाणून बुजून केले, आणि लोकांचा मात्र भ्रष्टाचाराचे आरोप तुम्ही काढायचे. तुम्ही तरी स्वच्छ पाहिजे ना, तुमच्यावर आरोप झालेत ना एवढे मोठे. आता परत काल 100 का 104 कोटीचा आरोप झाला आमदार रोहित पवारवर. त्याचं उत्तर दिलं पाहिजे समाज माध्यमापुढं. काय ते आम्हाला तर माहितच नाही, ते काय झाली मनी लॉन्ड्रिंग ते.